आम्ही इथे तुळसला आलोय. इथे मस्त वाटतंय. आम्ही दांडेकर होमस्टेमध्ये राहतोय. तिथून आलं लेफ्ट मारली की आम्ही इथे ह्याच्याकडे इथे येतो आणि मस्त एकदम वाटते. जर्नी पण कालची मस्त झाली आणि आता आम्ही तिथपर्यंत जाऊन आलो त्या साईडला. सुंदर आहे एकदम. नंतर प्रसाद भेटता आम्ही भेटलो. नंतर मग तो इथे माझ्याकडे राहा गेलो. त्याच्यानंतर त्याला मांगर होतो आमच्याकडे मातीचं, त्याला आवडलं. टुरिस्ट राहा घ्यायची बोलले. थोडंसं मी रिपेअर केलं आणि कोमोड बाथरूम बसले. बाकी तुला आठवत असतात लहानपणी सगळ्यांच्या घराच्या बाजूक मांगर होत, माती एक कॉमन होता आणि माझ्याकडे तो तसंच होतो. फक्त मी त्याला फक्त राहण्याची सोय केली, प्राथमिक सुविधा ठेवल्या झालं. आणि लोकांना आवडतं. आणि महत्वाचं आता काय झाला की मातीची घरच रेअर झाली आणि जेव्हा कोणती गोष्ट मार्केटमध्ये रेअर झाली त्याची व्हॅल्यू वाढतात. पण असं मातीचं घर नवीन असेल बांधायला तसं नाही ना. तुम्ही काय नवीन बांधणं एकतर कॉस्टली आहे आताच्या ह्याच्यात, आणि दुसरं म्हणजे मातीचं घर कुठेही बांधता येत नाही. त्याला एक जॉग्राफिकल लोकेशन तसं. मी पण इथे मातीचं नाही बांधलं, चिऱ्याचं बांधलं. कारण मातीच्या घराला ना एक नॅचरलीच तुम्हाला ती साईट तशी लागते. आता ही वाघेरी वाडी आहे ना, तुम्हाला इथून दिसणार पण नाही. तुम्ही आता जिकडून जाऊन आला तिथूनही तुम्हाला खूप आतमध्ये जायला पाहिजे. सो इट इज नॅचरली प्रोटेक्टेड बाय विंड्स आणि जे काही स्टॉर्म्स इकडे येतात ना, हेवी रेनफॉल, त्याच्यापासून ती घरं वाचायला पाहिजे म्हणून ती इंटेरियर मध्ये आहे. सो असं जर रस्त्याच्या बाजूला मातीचं घर बांधलं तर ते मेंटेनन्स खूप कठीण आहे. देव मासो म्हणतात, नदीतलो सगळ्यात मोठो मासो ह्यो. आणि ह्यो ज्या नदीत ती नदी म्हणजे सगळ्यात त्या नदीची हेल्थ चांगली म्हणजे ती पवित्र नदी. कारण महसीर कधी संपता जेव्हा धरण होता तेव्हा. कारण महसीरला सवय असता तो येता कोस्ट पर्यंत, म्हणजे तो बांध्यापर्यंत येता ओटवण्याच्या खाडीत, आणि अंडी घालून परत दाबिलात वर चढता पावसाळ्यात. तर तो जैसर त्याचा तो हॅबिटॅट असतो, म्हणजे ते कोंडी असते. आणि जर धरण झाला असता तर त्याला तो वर येऊकच मिळाला. ती जशी सालमन मासाची जशी स्टोरी आहे अमेरिकेत आल्प्स मध्ये, तसं त्या पद्धतीचं तो आमचं मरल मास मरल उलटो ट्रॅव्हल करता अंडी घालूची. तर तो मरलची थैसर ते देवकोंडी असते. भेगे पडले ना का परत त्याच्यावरती एकदा कोट द्यायचो, लेअर द्यायची एक, परत पातळ एकदम माती आणि रेती घेऊन मग ती भेगे सगळे बुजतले आतले. मग ह्या अशा मिळतात फायनल. आता आमचा ताज राहुला आम्ही आता ह्याच करूचा असा मस्त काय होता ते थंडावा मिळतं जरा. सिमेंट मुळे कसं ब्लॉक होता ना, कष्ट असं फक्त